ओमकार आणि निखिल ही जोडी मैदानच्या आतमध्ये आघाडीचे फलंदाज जबाबदारीने हे दोन संघ मात्र या मॅच मध्ये अत्यंत खेळ चांगला पाहायला मिळाला आजच्या दिवसात. चांगल्या चांगल्या संघाला मग त्यांनी पराभूत करत पुढे येताना पाहायला मिळाले ते दोन संघ. कोणता संघ मग या मॅचची देखील उत्कंठा सर्वांना होती. अगदी एका बाजूला पाहायला गेलं तर तलवली संघ म्हटला की जवळचा संघ धारावी थोडासा प्रवास करून इथपर्यंत पोहोचलाय आणि धारावी संघाची ओळख मात्र गोलंदाजी आहे. दुसऱ्या बाजूला कॅप्टन कोल पाहायला मिळतोय जो मोठ्या फटक्यांसाठी जाणला जातो. निखिलला चांगले स्ट्रोक देखील पाहायला मिळतात. पहिलाच बॉल विष्णूचा, इथे मात्र ग्राउंड लगतचा फटका शॉर्ट कव्हरला फील्ड केला जातोय. कोणत्याही प्रकारची रन येताना पाहायला मिळत नाही. निखिलने मग किमान 50 धाबा करण्याचा प्रयत्न तलवली टीमचा. अगदी मग कशा प्रकारे या धाबा केल्या जातील. समोर देखील ताकदवान संघ धारावे, गोलंदाजी त्यांची ताकद आहे. रनवे मध्ये थोडस व्यत्यय, पंचांचा इशारा येतो डेड बॉलचा. विष्णू गोलंदाजी मार्क वर, पहिला बॉल डॉट फेकल्यावर धावसंख्या ओपन करायची आहे टीम तलवलीला. इथे मात्र चांगला बॉल पडल्यानंतर यष्टीरक्षकाचा वेध घेतला जातो. तलवली संघ म्हटला की विकी बनसोडे, त्याचबरोबर रोहित, एक 45 टेनिस क्रिकेटचे अपडेटर, त्यांचा संघ क्रीडांगणाच्या आतमध्ये खेळ करताना पाहायला मिळतोय. चांगला बॉल अजून एक वेगाने फेकला होता. गोलंदाजी अगदी चांगली होताना पाहायला मिळतोय. सुंदर सुंदर आतापर्यंतचा तिसरा बॉल डॉट फेकताना गोलंदाजी सतिक लाईन वर करत असताना विष्णू शर्मा पाहायला मिळतोय. पुढचा बॉल विष्णूचा, इथे मात्र चांगला बॉल शॉट मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात होता. डीप मधून क्षेत्ररक्षकाला दुसरीचा प्रयत्न चालवलाय. पैकी चांगली पाहायला मिळाली मात्र बॅकअप मिळाला नव्हता, त्यामुळे 2 धाबा कंप्लीट करताना पाहायला मिळाला. श्री गणेशा होताना पाहायला मिळतोय. दारवे टीमच्या गोलंदाजी आतापर्यंत चांगली पाहायला मिळते. क्षेत्ररक्षण थोडस खराब पाहायला मिळालं मात्र तलवली टीमला निखिलला देखील चांगली सुरुवात करून द्यावी लागेल. संघाचा प्रमुख खेळाडू म्हणून ओळखला जातो. जमीन लगतचा फटका खेचलाय, रिस्की धाव घेण्याचा प्रयत्न आणि निखिलला धावचीच्या स्वरूपात बाद व्हावं लागेल. धक्का नंबर लागतो टीमला पहिला. निखिल संघाचा कर्णधार, नेतृत्व तारणार पारदर्शक, एक इनिंगची, त्याचबरोबर आदरणीय विराजदादा मडवी साहेबांचं आगमन झालंय, त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून वेलकम. धक्का नंबर लागलाय पहिला निखिलच्या स्वरूपात टीम तलवलीला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. रुपेश ठाकूर तिसऱ्या क्रमांकावर दाखल झालाय. तर या मान्यवरांचं आगमन झालंय. या मंचावर विराज मडवी साहेबांचं आगमन झालंय, त्यांचं देखील करूया आता वेलकम. तर मान्यवरांचा सन्मान घेतला जातोय व्यासपीठावर. पुढचा बॉल, इथे मात्र फटका फसलाय मात्र नो मिस लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना चेंडूच्या मागे 2 क्षेत्ररक्षक वेगाने धावताना पाहायला मिळतात. दर्जेदार क्षेत्ररक्षण क्रीडांगणाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. या 2च्या जोरावर धावफलक जाऊन पोहोचेल ते 4 या धावसंख्येवर. षटक क्रमांक 1 चा खेळ संपन्न. धावफलकावर 4 ला 1 धक्का लागलाय टीम तलवलीला. गोलंदाजी आवडली असेल विष्णूची तर टाळ्यांचा प्रतिसाद व्हायला हरकत नाही. सुंदर षटक फेकलं. 4 धावा खर्च करत असताना 1 विकेट संपादन केलंय. या षटकामध्ये अफलातून षटक, वाकडण्याजोगी गोलंदाजी पाहायला मिळाली विष्णूची. सूरज भोईर दुसऱ्या षटकात प्राचरण करण्यात आलंय. चांगली मॅच पाहायला मिळतोय. दमदार आयोजक दिवा कोलीवाडा 30+ ब यांच्या माध्यमातून ही स्पर्धा
दमदार आयोजन पाहायला मिळते. UTC लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. सुंदर क्लिअरिटी, क्वालिटी. आणि या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबर करायला विसरू नका. तुम्हाला नवीन नवीन नोटिफिकेशन मग सातत्याने येताना पाहायला मिळतील. सिंगल आणि या सिंगलच्या जोरावर धावपळ जाऊन पोहोचलंय ते 5 या धावसंख्येवर. कासवाच्या गतीने धावसंख्या देखील आकार घेताना पाहायला मिळतात. पुढचा बॉल इथे मात्र बिग हिटचा प्रयत्न. फटका चांगला आहे. चेंडू चाललाय टाटा बाय बाय करत 6 धावांसाठी ठोकलाय उत्तुंग षटकार. आणि या 6च्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय तो 11 या धावसंख्येवर. ओमकार दमदार खेळ करत असताना मैदानाच्या आतमध्ये त्याला साथ देत असताना रुपेश ठाकूर, 2 दिग्गज खेळाडू पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र अजून एक तडाखा व्ही शेप मध्ये फटका. क्लास क्लास सी फॉर क्लास. क्रिकेटचा मादक सौंदर्य दाखवणारा फटका. कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर धाडलाय. आकाशाला गवसणी घालणारा षटकार. सलगचा दुसरा षटकार ठोकताना पाहायला मिळतोय ओमकार. या मॅच मध्ये कलाटणी देणार हे षटक टीम तलवलीसाठी. योग्य खेळ मैदानाच्या आतमध्ये करत असताना टीम तलवलीसाठी संकटमोचक खेळाडू. ज्या पहिल्या षटकात 4 धावा आल्या होत्या, इथे मात्र चांगला बॉल हाताळला गेला. कोणत्याही प्रकारची रन येताना पाहायला मिळत नाही. 2 बॉलवर ओमकारचं आतिषबाजी पाहायला मिळाली. तिसऱ्या बॉलवर सांगतोय गोलंदाज मीही कमी नाही. त्याची गुणवत्ता सिद्ध करतोय. व्हेरिएशन करताना पाहायला मिळाला. इथे मात्र पुढे सरसावत फटका सजवलाय कव्हरच्या दिशेने. एकच धाव आणि या 21च्या जोरावर धावपळक जाऊन पोहोचेल ते 18 या धावसंख्येवर. चांगली धावसंख्या सेट करण्याचा प्रयत्न आतापर्यंत या षटकाचा विचार केला तर सूरज भोईरने धावा खर्च केल्या 14. अंतिम बॉल शिल्लक या षटकाचा. इथे मात्र फटका चांगला ग्लान्स केलाय, मनगटी वापर आणि एकच धाव. आणि या एकेरीच्या माध्यमातून षटक क्रमांक 2 चा खेळ संपन्न. धावपळकावर 1 बाद 19. चांगली धावसंख्या उभी करण्याचा प्रयत्न पाहायला गेला तर कर्णधाराने टॉस हरल्यानंतर जिंकल्यानंतर फलंदाजी घेण्याचा निर्णय आतापर्यंत योग्य निर्णय ठरवलाय ओमकार आणि रुपेश या खेळाडूने. तिसऱ्या षटकात रोहन पाटील प्राचारण करण्यात आलंय. कॅप्टन आहे कॅप्टन कूल. आता मात्र गोलंदाजी देखील चांगली करावी लागेल. पाहायला गेला तर एक धावा चांगल्या सेट केल्या जातात तलवली टीम कडून. मधल्या फलीचा एक फलंदाज तर आघाडीला आलेला एक फलंदाज यांच्या माध्यमातून एक पार्टनरशिप करणं बिल्डअप खूप गरजेची बाब आहे टीम तलवलीसाठी. मात्र धावा देखील करावे लागतील या मॅच मध्ये. सामना अंतिम क्षणापर्यंत पाहायला मिळेल. संध्याकाळचं जसं सत्र पाहायला मिळतंय धावा देखील झपाट्याने होताना पाहायला मिळतात या क्रीडांगणावर. पहिल्या मॅचेस मध्ये या खेळपट्टीवर धावा होताना पाहायला मिळत नव्हत्या. मात्र या जशा 4 वाजल्यानंतर या मैदानावर धावा प्रचंड वेगाने होताना पाहायला मिळाल्यात. एकच धाव आणि या एकेरीच्या जोरावर धावपळक जाऊन पोहोचेल ते 20 या धावसंख्येवर. सुंदर खेळ चालू असताना अगदी पाहायला गेला तर मग एका बाजूने ओमकार बरसलाय तर दुसऱ्या बाजूने रुपेश त्याला साथ देत असताना मग सिंगल डबलला प्राधान्य दिलंय या खेळाडूने. इथे मात्र अपटीबार बॉल होता त्याला ढकललाय शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये. दुसरीचा प्रयत्न चालवलाय मात्र ओमकारने स्पष्टपणे नकार देताना पाहायला मिळेल एकच. आणि या 21च्या जोरावर धावपळक जाऊन पोहोचलाय तो 21 या धावसंख्येवर. गोलंदाजी मात्र चांगली करताना पाहायला मिळतो. आतापर्यंत प्रभावित केलंय गोलंदाज रोहनने. पहिल्या षटकात विष्णूने काय षटक हाताळलं होतं. अवघ्या 4 धावा खर्च करत 1 विकेट देखील प्राप्त केला होता. इथे मात्र बिग हिटचा प्रयत्न. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतोय आणि विष्णू कडून सुटला गेलाय झेल. इथे मात्र फलंदाजाला मिळतोय जीवनदान. जेव्हा जेव्हा फलंदाजाचा झेल सुटला जातो तेव्हा तेव्हा त्याचा आत्मविश्वास दुणावतो आणि मग तो रंग उधळायला सुरुवात करतो, आक्रमक होतो. या मॅच मध्ये रुपेश देखील आक्रमक होताना पाहायला मिळेल का. मग त्याच्या बॅट मधून आता अपेक्षा असतील टीम तलवलीला
कशा प्रकारचा खेळ करील यासाठी देखील लक्ष असेल तमाम क्रीडा रसिकांचं. चांगला बॉल फेकल्यानंतर यष्टीरक्षकाच्या कडे पाहायला मिळतोय, पंचांचा इशारा येतोय. वाईड बॉलचा एक रन भर पडेल आणि या अतिरिक्तच्या स्वरूपात धावफलकावर धावसंख्या जमवली गेली ती 24 ऑन स्कोर बोर्ड. चांगली धावसंख्या सेट केली जाते. समोरचा देखील संघ ताकदवान आणि बलाढ्य संघ म्हणून ओळखला जातो. धारावी संघ म्हटला की मग त्यांची बऱ्याच मैदानावर सातत्याने मग त्यांनी खेळलेला चांगला खेळ त्यांना आजही विसरू शकत नाही. तर दुसऱ्या बाजूला तलवली संघ म्हटला की त्यांची फलंदाजी पॉवरफुल, मग सातत्याने अनेक अनेक मैदान मग त्या देखील संघाने गाजवल्यात. आज मात्र एकमेकाच्या विरोधात हे दोन संघ खेळत असताना मैत्रीपूर्ण लढत पाहायला मिळते आणि स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये झेल टिपलाय रोहनने. विकेट क्रमांक दुसरा बाद होताना पाहायला मिळतोय. टीम तलवलीचा धक्का लागतोय दुसरा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय रुपेश पाटील. आता मात्र एका बाजूला ओमकार तर दुसऱ्या बाजूला रुपेश. एक रुपेश बाद झाल्यानंतर दुसरा रुपेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. एक रुपेश ठाकूर आहे, एक रुपेश पाटील आहे. आता मात्र पाटलांचा हा लेख मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना या षटकाचा विचार केला तर अजूनही उर्वरित चेंडूंचा खेळ बाकी आहे. रोहन देखील चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. आतापर्यंत प्रभावित केलं या षटकामध्ये रोहनने. अगदी पाहायला गेलं तर 4 चेंडूंचा खेळ संपन्न झालाय आणि धावा देखील खर्च केल्यात रोहनने 4. एक कलाटणी देणारा षटक टीम तलवलीसाठी. चांगली गोलंदाजी अजूनही मोठ्या फटक्यांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करणार कॅप्टनचा आणि या मॅच मध्ये ती भूमिका तो चोख निभावतोय. या स्पर्धेमध्ये कॅप्टन लिडिंग फ्रंट असं सातत्याने म्हटलं जातं. मग त्याची भूमिका देखील रोल त्याचा खूप महत्वाचा असतो क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये. मग त्याचे निर्णय ते सातत्याने मग योग्य कधी कधी निर्णय ठरतो, कधी कधी चुकीचा देखील निर्णय ठरतो. मात्र या मॅच मध्ये आतापर्यंत पाहायला गेलं तर रोहनचा निर्णय आतापर्यंत योग्य ठरलाय आणि 22च्या स्वरूपात सिंगल धाव आणि षटक क्रमांक 3चा खेळ संपन्न आणि धावफलकावर धावसंख्या जमवल्या गेल्या त्या 25. या षटकात धावा खर्च केल्यात रोहनने. एक विकेट प्राप्त केला आणि धावा देखील खर्च केल्या, त्याने देखील 6 धावा खर्च केल्या. चांगलं षटक म्हणावं लागेल. पाहायला गेलं तर 2 षटकांचा अपवाद वगळता धावा दुसऱ्या षटकात सूरज नाईकवर जास्त धावा पाहायला मिळाल्यात. 14 धावांचं षटक फेकलं सूरज नाईकने. पहिल्या षटकात धावा विष्णूने खर्च केल्या 4. दुसऱ्या षटकात धावा सूरज ने धावा खर्च केल्या 15 आणि अंतिम षटकात रोहनचा वापर करण्यात आलाय, त्यांनी धावा खर्च केल्या 6. अंतिम षटक फेकण्यासाठी संदेश नाईक डाव्या हाताचा गोलंदाज वेगाने बॉल फेकला होता. पंचांचा इशारा येतोय आउटसाइड द ऑफ स्टंप. खूपच बाहेर जाणारा बॉल पंचांनी हरलं आणि गोलंदाजाला दंडित केलंय. अतिरिक्त मध्ये भर पडेल आणि या एकेरीच्या जोरावर धावपळक जाऊन पोहोचेल ते 26 या धावसंख्येवर. संदेश नाईकला इथून देखील चांगलं षटक फेकावं लागेल. समोरचा देखील संघ बलाढ्य संघ म्हणून ओळखला जातो. इथे मात्र बॅटची कडा, चेंडू चालला लॉंग स्टॉपला. एकच धाव मिळेल आणि या एकेरीच्या जोरावर धावपळक जाऊन पोहोचले तो 27 ऑन स्कोर बोर्ड. तर दुसऱ्या बाजूला ओमकारला देखील हल्ले चढवावे लागतील. आता मोठ्या फटक्यांच्या प्रयत्नात असेल ओमकारला आपला क्लास दाखवावा लागेल. ज्या बिगिट साठी ओळखला जातो, सिक्सर किंग म्हणून तलवली परिसरात त्याला देखील ओळखला जातो. इथे मात्र बिगिटचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतोय. दुसरीचा प्रयत्न चाललाय. दुसरी धाव देखील वेगाने कंप्लीट केली जाते. या दोनच्या जोरावर धावपळक जाऊन पोहोचलते 29 ऑन स्कोर बोर्ड. 29 ला 2 धक्के लागलेत. संदेश नाईकला विकेट हॅट्रिक साठी अश्विन पाटील कडून तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज. या स्पर्धेमध्ये पहिली हॅट्रिक करणार का? इथे मात्र फटका चांगला आहे. चेंडू चाललाय जमिनी लगतचा, घासत भुसट चाटत गोलांट्या घेत
क्षेत्ररक्षण देखील खराब पाहायला मिळतोय. 2 धावा. अगदी पाहायला गेलं तर धावा देखील महत्वाच्या आहेत आणि त्याच धावा करत असताना संघर्ष मैदानाच्या आतमध्ये त्या संघर्षामध्ये लढत पाहायला मिळतोय. या दोनच्या जोरावर धावपळक जाऊन पोहोचले ते 31च्या घरात. चांगली सुरुवात पाहायला मिळतोय टीम तलवलीची. आतापर्यंत स्लॉग वरचं षटक ओमकारला देखील मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलाय. पंचांचा इशारा येतोय आउटसाइड ऑफ स्टंप. अतिरिक्त मध्ये भर पडेल आणि या एकेरीच्या जोरावर धावपळक जाऊन पोहोचेल ते 32 या धावसंख्येवर. सुंदर सुंदर कामगिरी. पंचांना कोणत्याही प्रकारचे दबाव करायचे नाही. चला मॅच लगेचच चालू करायचंय. ऑफिशियल पंच मग आजच्या दिवसात अक्षय सर असतील, दुसऱ्या बाजूला हेमंत पाटील सर असतील. ऑफिशियल पंच पाहायला मिळतात. चांगली भूमिका त्यांची या स्पर्धेला लागली आहे. आणि धावपलकावर धावसंख्या 32 धावा. ओमकार पाटीलला प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आदरणीय भरत मडवी साहेबांच्याकडून आलंय. योग्य निर्णय पंचांनी दर्शवलाय. चला धारावी टीम लगेच फिल्डिंग सेट करून घ्यायची. अजून पाहायला गेलं तर षटक थोडस लांबड होताना पाहायला मिळतंय. आतापर्यंत स्लॉग वरचे षटक फेकत असताना गोलंदाजी देखील थोडीशी विपरीत पाहायला मिळते. थोडासा भरकटलाय गोलंदाज सचिन संदेश. इथे मात्र फटका फसलाय. मात्र कोणताही क्षेत्ररक्षक त्या जागी उपलब्ध नाही. दुसरीचा प्रयत्न चालवलाय. दुसरी धाव देखील वेगाने कंप्लीट केली जाते. या दोनच्या जोरावर धावपळक जाऊन पोहोचलाय तो 34 या धावसंख्येवर. चांगली धावसंख्या या मैदानाचा विचार केला तर अजून या 2 बॉलचा खेळ शिल्लक. गोलंदाजी देखील तितकीच तिखट होताना पाहायला मिळते. जे रोहनने दर्शवलं होतं की आम्ही कमीत कमी धावांवर रोखण्याचा प्रयत्न असेल, मात्र एका बाजूने कॅप्टन निखिलने म्हटलं होतं की आम्ही किमान 40 धावा उभ्या करू आणि त्या धावा सार्थ ठरताना आतापर्यंत. चांगला बॉल पाहायला मिळतोय. पडल्यानंतर सरळ टेक ऑफ झाला. सरळ यष्टीरक्षकाचा वेध घेताना पाहायला मिळाला. येतो डॉट बॉल. सुंदर सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. आम बॉलचा वापर, परफ्यूम डिलिव्हरी ज्याला म्हटलं जातं, अगदी त्याच पद्धतीचा बॉल फेकला गेला गोलंदाज संदेश नाईकच्या माध्यमातून. पुढचा बॉल संदेश नाईकचा. इथे मात्र फटका चांगला आहे. चेंडू चाललाय स्क्वेअर लेग रिजन कडे. 1 धाव आणि एकेरीच्या जोरावर धावपळक जाऊन पोहोचलाय तो 35. चांगली धावसंख्या सेट केली आहे टीम तलवलेने आणि 36 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा उत्तरार्धामध्ये टीम धारावेला. कशा प्रकारे या धावा पूर्ण केल्या जातात, कशा प्रकारे तलवली संघाच्या माध्यमातून वाचवल्या जातात याकडे लक्ष असेल. चला स्पीडअप करायचं आहे. छत्तीस धावा करायच्या टीम धारावेला.
चला तलवली संघ आपले लगेच फिल्डिंग सेट करायची आहे आणि आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये लगेच धारावी टीम पाठवायची आहे. 36 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना 24 बॉल आणि 36 धावा करायच्या मॅच मध्ये रफ अँड टफचा मुकाबला पाहायला मिळेल. या मॅच कडे देखील लक्ष असेल. कोणता संघ मग पुढे सरकताना पाहायला मिळेल. उद्याच्या दिवसामध्ये संघ खेळताना पाहायला मिळतील. दिवा अ विरोधात पहिली मॅच असेल सकाळी 8:30 वाजता दिवा अ विरोधात करावे ब. दुसरी मॅच असेल कोपरखर्णे विरोधात करावे अ. तिसरी मॅच असेल सानपाडा विरोधात घनसोली ब. चौथी मॅच असेल जुईनगर विरोधात बोनकोडे ब गट. पहिली मॅच असेल सिरवणे अ विरोधात तुर्बे आणि अंतिम मॅच असेल दिवा विरोधात राबाडे. या संघांमध्ये उद्याचा लॉस पाहायला मिळेल. युट्यूब युट्यूब वाहिनीवरून या मॅचचा आनंद घेत असताना हेमंत पाटील साहेब त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून वेलकम. आज मात्र ही स्पर्धा सर्व जगभरात पाहिली जाते. या चॅनलला UTC इव्हेंटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईबर करा. आपल्याला नवीन नवीन नोटिफिकेशन या चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळतील. अगदी पाहायला गेलं तर मोठमोठ्या स्पर्धांमध्ये. चला तलवली टीम खूप वेळ घेतला जातोय आपल्या माध्यमातून. तर या स्पर्धेसाठी आर्थिक सहकार्य लाभले आहे आदरणीय किरण मडवी, रुपेश पाटील साहेब, रमेश लहू मडवी, राहुल साळवी, बंधू केने, राजेश मडवी, चेतन नाईक, डॉक्टर विवेक प्रशांत भोईते, नंदकिशोर मडवी, CA भरत पाटील, संकेत मडवी, अनुज पाटील, प्रकाश केणे, प्रेमनाथ केनी, संदीप मडवी, द्वारकानाथ मडवी बॉस, प्रकाश पीजे, राम पीजे, राजेश पाटील, दिनेश पाटील यांचं या स्पर्धेला सहकार्य लाभलंय. त्यांचं देखील करूयात मनाच्या अंतःकरणापासून सहर्ष स्वागत. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना एका बाजूला रोहन तर दुसऱ्या बाजूला सूरज भोईर आणि रोहन पाटील हे दोन सलामीवर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना टीम तलवलीने लगेच फिल्डिंग सेट करून घ्यायचे. प्रारंभिक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. चला तलवली टीम लगेच फिल्डिंग सेट करून घ्यायची आहे. विनंती असेल आपल्या संघाला. खूप चांगले मॅच पाहायला मिळते. 36 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना टीम दारावे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 30+ चे हे दोन संघ
एकमेकांच्या विरोधात फाईट करत असताना चांगली मॅच होईल यात मात्र शंका नसेल. अंतिम क्षणापर्यंत हे दोन संघ एकमेकाच्या विरोधात फाईट करताना पाहायला मिळतील. कोणता संघ मग पुढे सरकताना पाहायला मिळेल, कोणता संघ मग सुपर 6 मध्ये प्रवेश करेल याकडे देखील लक्ष असेल. पंच योग्य निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवतीलच. खेळाडू थोडेसे तळवली टीमचे एक प्लेयर कमी आहे. तर ऑफिशियल पंच हेमंत पाटील सर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना योग्य तो निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. आदरणीय विशाल पाटील साहेबांचं आगमन झालंय. उत्कृष्ट मित्रमंडळ संघाचे स्टार खेळाडू त्यांचं देखील या स्पर्धेला स्थानापन्न झालंय. त्यांचं देखील करूयात वेलकम. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. मान्यवरांचा मान सन्मान दीपा कोलीवाडा 30+ बसच्या माध्यमातून घेतला जातोय. जबाबदारी पेलवत असताना षटक क्रमांक 1 साठी गोलंदाजी मार्कवर पहिलाच बॉल. इथे मात्र गलीमध्ये ट्रॅव्हल होत असताना एकच धाव. निखिल चांगली धावसंख्या श्री गणेशा होत असताना थोडीशी चर्चा व्यासपीठावर पाहायला मिळते. 30+ नवी मुंबईचा जो नियम आहे त्या नियमांना तुम्हाला सामोरं जावं लागेल. आयोजकांचा झोन खेळाडू सर्कलच्या बाहेर एकच आहे, त्यामुळे पेनल्टी या संघाला नसेल. योग्य निर्णय आमच्यापर्यंत आमच्या संयोजकांनी पोहोचवलाय. ते मात्र बॅटची कडा चेंडू चाललाय थर्डमॅन रिजन कडे, घोषित क्षेत्राकडे. एकच धाव. 1-1 ने धावसंख्या पुढे सरसताना पाहायला मिळतोय. कॅप्टन वर्सेस कॅप्टन अशी मॅच पाहायला मिळतोय. एका बाजूला धारावी टीमचा कॅप्टन रोहन तर दुसऱ्या बाजूला तलवडी टीमचा कॅप्टन निखिलला पाहतोय. सुंदर मॅच पाहायला मिळते या क्रीडांगणाच्या आतमध्ये. सुपर 6 साठी कोणता संघ मग पुढे सरकेल याकडे देखील लक्ष असेल. चित्तथरारक सामना मैदानाच्या आतमध्ये. 24 बॉल आणि 36 ची गरज असताना मॅच देखील जसजसे डॉट बॉल येतील तर तसा प्रेशर या मॅच मध्ये क्रिएट होताना पाहायला मिळेल. पुढचा बॉल निखिलचा. इथे मात्र चांगला बॉल पाहायला मिळते. खराब क्षेत्ररक्षण. स्वीपर शॉर्ट स्वीपला पाहायला मिळते. शॉर्ट स्वीपर्स कव्हरला आणि 2 धावा कंप्लीट केल्या जातात. या 2च्या जोरावर धावपळक जाऊन पोहोचेल ते 4 या धावसंख्येवर. प्रयत्न एफर्ट स्वतःला झोकून दिलं या क्षेत्ररक्षकाने आणि चेंडूला फील्ड केले गेले. धावसंख्या अगदी पुढे पुढे सरताना पाहायला मिळतोय. पुढचा बॉल फेकण्यासाठी सज्ज. इथे मात्र बिग हिटचा प्रयत्न. फटका फसला. क्षेत्ररक्षक डाऊन दे बॉल आणि टिपला गेला झेल. धक्का नंबर लागतो टीम धारावीला रोहनच्या स्वरूपात. बिग विकेट. सेलिब्रेशन पाहायला मिळतंय क्रीडांगणाच्या आतमध्ये तलवडे टीमच्या माध्यमातून. ज्या विकेटच्या प्रयत्नात होता पहिली विकेट प्राप्त करत असताना कॅप्टन वर्सेस कॅप्टन अशी ही
मॅच पाहायला मिळत होती, मात्र एका कॅप्टनला बाद करण्यामध्ये सफल ठरलाय निखिल गोलंदाज तलुली संघाचा कॅप्टन कोल. तर दुसऱ्या बाजूला एक वेल फिनिशर पाहायला मिळतोय, मात्र त्याला देखील धक्का लावत असताना आता मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होते नंदेश. तिसऱ्या क्रमांकावर जबाबदारीने खेळ करावा लागेल टीम धारावीला. दुसऱ्या बाजूला गोलंदाजी देखील अत्यंत चांगली होताना पाहायला मिळते. यांचा प्लेअर कमी आहे, चांगली चांगली धाव संख्या पाहायला मिळते. पुढचा बॉल इथे मात्र गोलंदाजी मार्कवर निखिल ओव्हर द विकेट कडून. इथे मात्र फटका चांगला आहे, चेंडू स्लॉट मध्ये त्याला पाठवलाय मैदानाच्या बाहेर 6 धावांसाठी. यूज इट आउट ऑफ द पार्क, ठोकलाय षटकार आणि या 6च्या मदतीने धावसंख्या धावपळकावर डबल डिजिटल मध्ये 10 या अंकावर. चांगली मॅच मात्र मॅच खोली करत असताना पाहायला गेलं तर गोलंदाजी आतापर्यंत वरचढ ठरत होती. या मॅच मध्ये मात्र बिग हिट पहिल्याच बॉलवर धमाका पाहायला मिळाला. नंदेशच्या बॅट मधून षटकार पहिल्याच बॉलवर अगदी पाहायला गेला तर डगआउट मधून सेट होऊन आलाय की काय, त्याच फटकेबाजी मैदानाच्या हातमध्ये करत असताना सुंदर खेळ. इथे मात्र पुढचा बॉल फटका बसलाय, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आणि झेल सुटला गेलाय. आणि झेल कोणत्या खेळाडूचा सोडलाय तर नंदेशचा, जो विस्फोटक आणि चांगल्या फटक्यांसाठी त्याला देखील जाणला जातो. इथून एखादा ब्रेक थ्रो मिळाला असता तर कुठेतरी मॅच मध्ये रंगतता अजून वाढल्या असत्या. मात्र ज्या खेळाडूसाठी जालं विणलं होतं, झेल देखील उडला होता, मात्र झेल कॅरी करू शकला नाही क्षेत्ररक्षक आणि झेल भूमीला दान होताना पाहायला मिळाला. फलंदाजाला मिळतोय जीवनदान. प्रयत्न क्षेत्ररक्षकाने केले होते, ज्या खेळाडूच्या बॅट मधून एक बिगेट पाहायला मिळाला त्याच खेळाडूला जीवनदान होताना मिळताना पाहायला मिळतोय. आणि या 2च्या स्वरूपात धावफलक जाऊन पोहोचलाय तो 12 या धावसंख्येवर. षटक क्रमांक 1चा खेळ संपन्न, धावफलकावर 1 बाद 12. अजून या 24 धावांची गरज या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. 18 बॉलनी 24 ची गरज. इथून गोलंदाजी चांगली करावी लागेल तलवली टीमला. पाहायला गेलं तर गोलंदाज पहिल्या षटकात निखिलने चांगलं षटक फेकलं होतं, मात्र क्षेत्ररक्षकाची न मिळणारी साथ त्यामुळे कुठेतरी धावा येताना पाहायला मिळाल्या. त्या षटकामध्ये 12. षटक क्रमांक 2 साठी गोलंदाजी मार्कवर राकेश या गोलंदाजाचा वापर करण्यात आलाय. दुसऱ्या षटकात राकेशचा वापर करण्यात आलाय. लक्ष देखील असेल तलवली टीम. एका बाजूने डाव्या हाताचा गोलंदाज, त्याला देखील त्याच्या समोर देखील सूरज भोईर हे आव्हान आहे. एक दिग्गज खेळाडू मधून सूरज भोईरला देखील ओळखला जातो. या परिसरातील हे चांगले खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. मोठमोठ्या स्पर्धांमध्ये सातत्याने दूरवरून खेळण्याचा प्रयत्न होता. पंचांचा इशारा येतोय, आउटसाइड ऑफ स्टंप, अतिरिक्त मध्ये भर पडेल आणि या इकिरीच्या जोरावर धावपळक जाऊन पोहोचेल ते 13 या धावसंख्येवर. व्हाईट यॉर्कचा प्रयत्न होता गोलंदाज राकेशचा, मात्र खराब बॉल फेकत असताना पाहायला मिळतोय. समीकरण बदलते. 18 बॉल आणि 23 ची गरज या मॅच मध्ये अजूनही जिंकण्यासाठी. इथे चांगले बॉल फेकावे लागतील या मॅच मध्ये. अजून एक दुरून खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल फेकत असताना चांगली फेकी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. चांगलं षटक आतापर्यंत पाहायला मिळते, प्रभावित केलं या षटकामध्ये. सुंदर सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. पुढचा बॉल फेकण्यासाठी सज्ज राकेश. याच पद्धतीचे बॉल फेकावे लागतील. पुढे सरसावत फटका खेचलाय, क्षेत्ररक्षक आहेत, मात्र क्षेत्ररक्षकाला हुलकावून येते चेंडू सीमारेषा पार. 1 बाउन्स ओव्हर द लाईन, कव्हरला ठोकलाय. दर्जेदार, रुबाबदार, शानदार, फॅब्युलस, फॅन्टास्टिक चौकार. आणि या 4च्या मदतीने धावपळक जाऊन पोहोचलाय तो 17 या धावसंख्येवर. धावांचं अंतर मात्र कमी केलं जात आहे सूरज या खेळाडूच्या माध्यमातून. राकेशवर आता मात्र आक्रमण चढवलं जात आहे. या मॅच मध्ये मॅच खुली करत असताना टीम धारावीसाठी
संकटमोचक खेळाडू म्हणून सूरजची देखील ओळख राहिली या संघात. त्याच्या साथीने नंदेश देखील चांगला खेळ करत असताना पाहायला मिळतोय. नंदेशचा आतापर्यंतचा खेळ 2 चेंडूंचा खेळ केलाय आणि 400च्या स्ट्राईक रेटने 8 धावा त्यांनी देखील बनवल्यात. फटका फसलाय, निखिल आलाय वेगाने आणि त्या टिपलाय सूरजचा घेल आणि धक्का नंबर लागतो टीम धारावीला. दुसरा सूरज बॅक टू द आउट. आता मात्र एक मोठा अडथळा दूर केलाय राकेशच्या माध्यमातून. निखिलने झेल कॅरी केलाय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते या षटकामध्ये. उलटफेर करताना पाहायला मिळेल का? धावांचं अंतर कमी करण्याच्या प्रयत्नात सूरज भोईरला परतावं लागतंय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. 4थ्या क्रमांकावर नितीन नाईकला प्राचारण करण्यात आलंय. नंदेश आणि नितीन व आता जबाबदारी वाढली असेल. चांगला खेळ करावा लागेल या मॅच मध्ये. 36 धाबांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना मॅच खुली करण्याच्या प्रयत्नात मोठा फिटका खेळण्याच्या नादात विकेट गमावले सूरजने आणि झेल कॅरी केलाय. दर्जेदार क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. निखिल एक या संघाचा प्रमुख खेळाडू ऑलराऊंडर भूमिका निभवत असताना एक वेल फिनिशर म्हणून त्याची ओळख आहे या संघात. आज त्याचा रोल महत्वाचा आहे. त्याने षटक फेकलं होतं, मग ते 12 धावांचं षटक. फलंदाजी करत असताना खराब खेळ पाहायला मिळाला, मात्र गोलंदाजी चांगली पाहायला मिळाली. दुसरं षटक देखील राकेश चांगलं फेकत असताना आतापर्यंत पाहायला गेलं तर राकेशने 3 बॉल खर्च केल्यात आणि धावा देखील 5 खर्च केल्यात. पुढचा बॉल इथे मात्र स्क्वेअर लेग कडे फटका सजवलाय. चेंडू चाललाय 6 धावांसाठी आउट ऑफ द पार्क. ठोकलाय षटकार आणि या 6च्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल तो 25 या धावसंख्ये 23 या धावसंख्येवर. चांगली धावसंख्या वधारताना पाहायला मिळतोय. अजून या मॅच मध्ये जिंकण्यासाठी 14 बॉल आणि 13 धावांची आवश्यकता. मॅच पूर्णपणे खुली गेले या खेळाडूने, मात्र गोलंदाजी फलंदाजीच्या विपरीत करावी लागेल. इथून उलटफेर करावं लागेल. चांगलं षटक हातलावं लागेल या मॅच मध्ये. लक्ष देखील असेल कशा प्रकारची गोलंदाजी होईल याकडे लक्ष असेल. सुंदर मॅच या क्रीडांगणाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. तमाम क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी आजच्या दिवसातील अंतिम सामना इथून जिंकणार तो सुपर 3-6 मध्ये प्रवेश करेल. कोणता संघ मग या स्पर्धेच्या सुपर 6 मध्ये प्रवेश करताना पाहायला मिळेल याकडे देखील लक्ष असेल. पुढचा बॉल फेकण्यासाठी सज्ज गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज राकेश आणि इथे मात्र चेंडू फरार. 4 धावांसाठी येतोय. दमदार दर्जेदार चौकार आणि या 4च्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय तो 27 ऑन स्कोर बोर्ड. आणि पाहायला गेलं तर उद्याच्या गटात ब गटातील संघ खेळताना पाहायला मिळतील. शिरवणे विरोधात तुर्बे, दिवा ब विरोधात राबाड्या या संघांमध्ये मॅच पाहायला मिळेल. आणि इथून जिंकणार तो या संघासमोर फाईट करेल. इथून विनर होणारा संघ कोणता संघ मग पुढे सरकताना पाहायला मिळेल. मॅच देखील चांगली पाहायला मिळते. खराब बॉल, पंचांचा इशारा, वाईटचा अतिरिक्त मध्ये भर पडेल आणि या एकेरीच्या जोरावर धावफलक जाऊन पोहोचले तर 28 ऑन स्कोर बोर्ड. 2 लॉस. अजून या मॅच मध्ये धावा करायच्या आहेत त्या 8 धावांची आवश्यकता. 13 बॉल आणि 8 ची गरज. इथे मात्र बिग हिटचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक निखिलच्या वरतून धाडलाय. आकाशाला गवसणी घालणारा येतोय लांब लांब, खूपच लांब षटकार आणि या 6च्या मदतीने धावफलकावर धावसंख्या जमवली गेली ती 34 ऑन स्कोर बोर्ड. आता मात्र या मॅच मध्ये 12 बॉल आणि 2 धावांची गरज. ज्या सामन्याची सर्वांना उत्कंठा होती, अगदी अंतिम क्षणापर्यंत सामना पाहायला मिळेल, मात्र या मॅच मध्ये तडाखेबाज फटकेबाजी. मग नितीन नाईकचं एक षटकार, एक चौकार, एक सिक्सर. पाहायला गेलं तर नितीनने देखील चांगला खेळ केलाय. त्याच्या बॅटमधून, नितीनच्या बॅटमधून धावा 16 पाहायला मिळाल्या आतापर्यंत 3 बॉल फेस करत असताना.
नवीन गोलंदाज तिसऱ्या षटकात प्राचारण करण्यात आलंय रुपेश या गोलंदाजाला. रुपेश ठाकूर आपटी बार बॉल त्याला भिरकावलाय स्क्वेअर लेगच्या वरतून. विजयी फिनिश षटकार आणि या 6च्या मदतीने या मॅच मध्ये टीम धारावीने सुपर 6 मध्ये प्रवेश केलाय. वेल प्लेड बॉयज. हार्ड लक टीम तलवली. पुढील वाटचालीसाठी आपल्याला देखील खूप खूप शुभेच्छा. मी इथे थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. तर या मॅचचा सामनावीर ठरतोय या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला तलवली टीमने. आपलं देखील हार्दिक